शिकवतो आता ते पहा. आता मी एक 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 करत काही देवीची नावं घेणार आहे की जी देवीची नावं जी आहेत ती ह्याच 5 जणींची रूपं आहेत. त्यातली कोणीही त्या रूपापासून वेगळं नाही. इथे ते पहिल्यांदा वाक्य एक सांगितलं की जगामध्ये आजपर्यंत जन्माला आलेल्या, सांप्रत काळात असलेल्या आणि भविष्यात जन्माला येणाऱ्या सर्व स्त्रिया हे त्या भगवंतीचीच रूप आहेत. हे पहिलं वाक्य आहे. हे वाक्य लक्षात ठेवून आता मी काय गोष्ट सांगतो आपल्याला ते समजून घ्या की या भगवंतीची वेगवेगळी रूपं कोणती आहेत आणि त्या रूपांचं गुणवर्णन भागवतशास्त्रामध्ये काय ते म्हणतात की सगळ्यात पहिलं रूप मी सांगतो आपल्याला की सर्व ब्रह्मांडाला पावन करणारी गंगा आहे ही या प्रकृतीच्या मुख्य अंशापासूनच झालेली आहे. हिच्या स्पर्शाने, हिच्या स्नानाने, हिच्या केवळ स्मरणाने आणि हिच्या प्राशनाने जीवाला मुक्ती प्राप्त होते. 4 रूप सांगितली. गंगेला स्पर्श केला, गंगेमध्ये स्नान केलं. 3रं रूप सांगितलं की तिच्या सेवनाने आणि 4थं तिच्या पिण्याने, म्हणजे गंगेच्या केवळ स्मरणाने. आपण आता नुसतं गंगा गंगा म्हणतोय, पण हे गंगा 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 3 वेळा म्हटलं की ती याही ठिकाणी वेगळ्या रूपामध्ये आपोआप येत असते. तिच्या केवळ स्पर्शाने, स्नानाने, स्मरणाने आणि सेवनाने जीवनाला मुक्ती होते. आणि म्हणून आपण नित्य त्या गंगेचं स्मरण करावं. स्नान करताना घरामध्ये स्नान करा, बादली स्नान करा, नंतर उभं राहून स्नान करा. त्या शॉवरच्या खाली पण करताना कधीतरी सुरुवातीत गंगेची, यमुनेची, गोदावरी, सरस्वतीला म्हणा, बाकी सगळा विषय संपत. आपण काय काय असेल आपण गंगे स्नान केलं तर पुण्य मिळेल. पाणी पिल्या बसल्यानंतर एकदा तरी गंगा स्नान करा, ते पाणी प्या. आपल्या समोर बिस्लरी वॉटरचं का असेल ना ते पाणी गंगेत होऊन जाईल. कुठलं का असेल ते आपलं ते गंगा तिथं केवळ स्मरणानेच, स्पर्शाने ती देवरूप आहे, सगळ्यांना पावन करते. तिचं वैशिष्ट्य काय आहे की हिने ब्रह्मांडातली 2 परमतत्व एका वेळेला पकडली. ती मुळात ईश्वरी आहे, मुळात परमेश्वराबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर ते निवास करणारी आहे, तिच्या चरणापासून निघालेली आहे. पुढे जाऊन तिचं वैशिष्ट्य काय आहे की ती भगवान शिवांच्या म्हणजे गुरुरूपाच्या मस्तकावरती राहते. हे तिचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तोही एक तिचा फार मोठा आनंदाचा भाग आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढे सांगितलं की ही गंगा जर आपल्यापासून लांब असेल आणि आपल्याला गंगेच्या पाण्याची जर आवश्यकता झाली तर काय करावं. देवी भागवतात सांगितलेली गोष्ट आता आपल्याला पुढे येते की गंगाच नंतर परिणित झाली, म्हणजे बदलली, ती दुसरं रूप घेतलं. पहिली मूळ प्रकृती आदिलक्ष्मी जगदंबा ती जी झाली गंगा, आणि गंगेने सुद्धा अजून एक रूप धारण केलं. ते 3रं रूप जे आहे ते 3रं रूप म्हणजे गंगा हीच तुळशी आहे. तुळस आपण जिला तुलसी म्हणतो की तुळस गंगा झाली. हे कसं पुढे कथेमध्ये येणार आहे फक्त आता विचार करतो. त्यामुळे मेल्यानंतर तोंडामध्ये गंगा टाका तर तोंडात तुळशीचं पाठ टाका, दोन्ही सारखंच आहे. त्याचं फळ थोडं मिळतं. तर ते तुळशी रूपात परिणाम झाले. तर शिवाच्या मस्तकावर गंगा हीच विष्णू चरणाची तुळशी आहे. हीच सच्ची नारायण अत्यंत प्रिय अशी मुख्य आवड ती तुळशी म्हणून प्रसिद्ध झाली. आणि विष्णूंची अत्यंत आवडते किंवा विष्णूंनी आपल्याला त्याला भूषण म्हणून धारण केले. त्या पुण्यदायी दर्श स्पर्श योग तत्काळ निर्माण पद देण्याची भगवती गंगा. हे पहिलं. दुसरं रूप सांगितलं की मुख्य अंश असलेली आणि कश्यपापासून उत्पन्न झालेली माता मनसा देवी ही पण सिद्ध सांगितली. हरिद्वारच्या जवळ पहाडामध्ये मनसा देवीचे स्थान आहे. आता उडण खटोला आहे जायला, त्याला चढत जावं लागत नाही. उडण खटोल्यामध्ये बसायचं, फक्त खिशामध्ये 20 रुपये पाहिजे. आता काय 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 20 रुपये 3 मिनिटामध्ये बनवलं. मनसा देवी ही जळक कारूची पत्नी आहे. म्हणजे जळक कारूच आहे. ती आस्तिक तुळीची माता आहे. ती स्वतः सिद्ध आहे. ती विष्णू रूप आहे आणि ती सातत्याने सगळ्या जगताचं कल्याण करणारी अशी ही देवी आहे मनसा देवी. तिचंही चिंतन करायचं. तर ती गंगा, तुलसी, मनसा देवी हे 3रं रूप झालं. 4थं रूप कोणतं आहे तर 4थं रूप जे आहे ते देवापासून निर्माण झालेली आणि मातृकांच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ झालेली षष्ठी देवी हे तिचं पुढचं रूप. षष्ठी देवी ही सुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे. षष्ठी देवी फक्त लोकांनी एवढं माहिती की
षष्ठीचं रूपांतर सटीत झालं आणि सटीची पूजा करायची. एवढं करून बाळापूजेच्या 6व्या दिवशी कोणतरी एखादी म्हातारी कोणते त्याला बाहेर जाते, 4 रेगा ओढते, 2 खडे ठेवते, इकडे तिकडे काहीतरी करते, थोडंसं चमचाभर पीठ ठेवते, त्याला थोडं पाणी फिरवते, सटीची पूजा केली. आणि पुढचा म्हणते की ती सटीबाई रात्री येऊन त्या मुलाचं भविष्य लिहित असते. पुढचा म्हातारा रात्रीवर असतात त्याच्यावरती बघत की काय भविष्य चांगलं निगम आहे, पोराला सुट्टी मिळालं पाहिजे, बायको चांगली मिळू दे, बाहेर सुद्धा नको, अशी चांगली बायको मिळू दे की सगळ्यांना घरून चालेल, माझ्या दुसऱ्याची वाट नको, गप्पबाई मोठ्याने बोलू नको, तिने ऐकून परत आपल्याला धरून काढेल, थोडंसं बोलता असायला. साठी नाही षष्ठी देवी. ही षष्ठी देवी 2 कामं करते. षष्ठी देवी ज्याची कृपा आहे ते सगळं कामं आरामात होतात. आणि आपण म्हणतो की काय नाही ते माझ्यासमोर आले फक्त पाहिजेत, मग मी अशी षष्ठी करतो ना, त्याचं नाव ते षष्ठी करतो म्हणजे त्याला तासून काढतो, फार सोडून काढतो, फार सोरवटून काढतो, फार षष्ठी करतो त्यांची. अरे कसली षष्ठी करतो बाबा? ही षष्ठी देवी पती पत्नी म्हणजे ऐक्य करते. मला काल कोणत्या का मातेने विचारलं तिचं की हे स्तोत्र कुठे आहे? आपल्या पुस्तकात षष्ठी देवीचं स्तोत्र केलेलं आहे, षष्ठी देवी आहे. तर ती षष्ठी देवी ही महत्वपूर्ण देवी. पुढे सांगितलं की पुढची देवी जी आहे मातृकांच्यामध्ये प्रसिद्ध, अंतरिक्षामध्ये राहणारी, ग्रहप्रदेशी, सर्वांमध्ये कृपाबाल करणारी ती मंगलचंडिका मातृका. तर त्याचं आपण मातृकांची स्थापना केल्यानंतर घरात मंगल कार्य आपोआप होतं. ती मातृका स्थापना जे ब्राह्मण मंडळी करतात ती मातृका म्हणजे ही देवी की ज्या मातृकेचे नाव मंगलदायिनी, मंगलचंडी वगैरे आहे, तर मंगलीची पूजा करतात. ते सगळं स्वरूप आहे. पुढे 6वी देवी तिचं नाव काली देवी. ही दुर्गेच्या ललाटात उत्पन्न झालेली आहे आणि हिने निशुंभ आणि शुंभाचं युद्ध केलं आणि त्या दोघांना संपवून टाकलं. ही चंडिका नावाने प्रसिद्ध पण झाली. एका वेळेला जर आकाशामध्ये 1 कोटी सूर्य प्रकट झाले तर केवढं तेज घेईल, एवढ्या काळीचे एकटीच तेज आहे. सगळ्या काळीचं वर्णन की एवढी उग्र आहे, एवढं तेज यायचं की दुस्सह तेज. ही स्वतः काली माताची आहे. हिची ही निस्तिक उपासना कोणाची करते? ही प्रकट झाली अंबिकेच्या गुरुलटच्या मध्यभागातून. आणि कोणाची उपासना करते? तर ही नित्य निरंतर श्रीकृष्णांची उपासना करते. ही कृष्णाची परम भक्त आहे. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा सदैव तिच्याविषयी उपासतात की भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भक्त आहे, कृष्णाचं चिंतन करते. त्याच्यानंतरची देवीचं नाव, 7व्या देवीचं नाव काय? तर वसुंधरा, पृथ्वी, भूदेवी. तीच नंतर सत्यभामा या रूपामध्ये प्रकट झाली ती कृष्ण अवतारामध्ये. ती भूदेवी वसुंधरा ही देवी. पुढे 8वी देवी जी आहे ती अग्नीची अत्यंत प्रिय पत्नी, तिला स्वाहा. स्वाहा नावाची देवी जी आहे ती एवढी श्रेष्ठ देवी आहे की हिच्या उच्चाराशिवाय अग्नी कुठलाही घास किंवा आमिर ग्रहण करत नाही. जोपर्यंत स्वाहा म्हटलं जात नाही तोपर्यंत अग्नी तोंड उघडतच नाही. लहान मुलांना जीवाला घालताना गमत बघावी. आई मागे 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 जाते, खारे 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 खारे. ती एवढंसं बिरबीट असतं, छोटंसं पोरगा असतं, बाळ असतं. मुलगा म्हणून काय असतं ते किती असतं? 8 महिन्याचं, 9 महिन्याचं, जरा कळायला लागलेलं. पण किती प्रयत्न करून ते तोंडामध्ये घाला बघू. तर त्याची इच्छा नसेल तर ते तोंड असं बंद करतं की भल्या भल्यानं रडवत, अरे खा ना रे बाबा, तुझ्या पाया हात पडत तुझे खा ना रे. ते आईकडे बघते, आईकडे छान रडते, चिडत पुढं पुढं पळते, पुढं पुढं पळते. त्याला तोंड उघडं करा म्हटलं ते करता करणार नाही. अरे देवा, हा असा कृष्ण होता पण लहानपणी भयंकर खोड. तोंड म्हणून उघडायचं आणि त्या म्हाताऱ्यांचा वैताग द्यायचा, जेव्हा घालायचं ते त्यांचं जेवण म्हणजे 1.5 तासाचा कार्यक्रम असायचा. ताटकीची 200 टाकली, त्यात थोडासा भात, काल मिले दही भात मिले आले, मेळे मिले लवणा, सख्या हरी जीवा सगुणा, किती आलूवाला मिलावला सगळं सगळं सांगितलं. ते बहुतेक आली निघाला असेल सगळं आठवण जातीचे सगळे हे आवडव काढव ते तिकडनं झाले. त्यामुळे किती आल्या तरी घे बाबा घे बाबा घे बाबा, हे दोघांनी घेऊन नाही म्हणजे नाही. एकदा या कृष्णाने एक घास आईच्या झाडानुसार खाल्ला आणि काय केलं, आईच्या समोर उभा राहिला आणि फूक जे तोंड ठेवलं. मातेने आपल्या पदाराने तोंड पुसलं,
रागवली का काही नाही रागवली. आई म्हटली वा मुलगा फडक्या मारायला लागला. ती यशोदा होती. आताची बाई असते तर ती दोन तुमडीत मारल्या असत्या. अगदी बापाच्या वडिलावर गेला. तो कधी धड ठेवत नाही. कधी मी चांगलं केलेलं चांगलं म्हणत नाही. हे कुठे खाणार आहे. ज्ञानदेव म्हणे ज्याचा तो अनुभव. नाहीच खाल्लं. नारक त्याच्या मागे 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 1.5 तासाचा कार्यक्रम केला जीवाला घालायचं म्हणजे. आणि तो तितका खट्याळ आजही आहे. तुम्ही जर कधी याला गेला एकनाथजीला गेला तर तुम्हाला कळेल की त्याला खाऊ घालणं म्हणजे किती डिग्रीचं काम. जर 10 मिनिटाला पडदा बंद तर लाडू खातो का रे हे खातो का रे. श्रीनाथजीला जा तुम्हाला कळेल. थोड्या वेळ तर ताटं जातात बघायचं खा रे बाबा खा रे बाबा खा रे बाबा खा रे खा रे खा रे. त्याला 10 वेळा मागा लागला तो ते 1 घास खातो. पण एवढे मोठे खरी की त्यांनी पोटभर जेव्हा त्याच्या मागे मागे आई आई करते. ती स्वाहा स्वाहा म्हटल्याशिवाय तो अगदी काही तोंड उघडत नाही. कुठलाही मंत्र असा शेवटी स्वाहा जोपर्यंत म्हटलं जात नाही मंत्राच्या शेवटी स्वाहा लागल्याशिवाय अगदी अन्न ग्रहण करण्याचं कारण असं आहे की नुसत्या मंत्रामध्ये सामर्थ्य नाही. स्वाहा म्हटल्यानंतर स्वाहा हे बीज किंवा स्वाहा हे तत्व आदिशक्ती परांबिकेचं तत्व आहे. परांबिकेला तो अर्पण केल्याशिवाय अगदी स्वीकारू शकत नाही. स्वाहा. त्याच्यानंतर पुढची जी 9वी कन्या आहे देवी आहे तिचं नाव आहे दीक्षा आणि दक्षिणा. या दोघी नदी अत्यंत प्रसिद्ध आहेत दीक्षा आणि दक्षिणा. तर ह्याच्या पद्धतीनं आपला यज्ञ. तर यज्ञ पूर्ण तेव्हाच होतो की यज्ञ दीक्षा घ्यावी लागते आणि यज्ञाची दक्षिणा द्यावी लागते. यज्ञाच्या आधी दीक्षा घ्यावी लागते. म्हणजे यज्ञ करण्यासाठी संकल्प करावा लागतो. हातात दोरी बांधून घ्यायला लागतो. तो काय ते बांधतात ते बांधल्यानंतर मग ते केलं की मधुपर्क असतं. मधुकुल्या रसकुल्या ब्राह्मणानं तोरा बांधत असतो. झालं दीक्षा. दीक्षेशिवाय यज्ञ नाही. त्याला बांधतात ते नाडा. आणि आजकाल ब्राह्मण नडतात म्हणून त्याला नाडा म्हणतात. म्हणून तो नाडा. आणि तो नाडा बांधला गेला दीक्षा झाली की मग यज्ञाला सुरुवात होते. आणि यज्ञ झाल्यानंतर गुरुजी पहिल्यांदा काय करू नाडा सोडून टाकण्याचं काय दक्षिणाला दिली नाही तर नाड्याचा रंग सगळ्या कपड्याचा लागतो. हे भारी काम. यज्ञाची 2 पत्नी आहेत दीक्षा आणि दक्षिणा. दक्षिणेशिवाय परिपूर्ती होत नाही. 10वी देवी कोणती आहे तर स्वधा नावाची. ही पितरांची पत्नी आहे. जोपर्यंत स्वधा म्हणून पितरांना कृप्यता म्हटलं स्वधास्तृप्यता स्वधास्तृप्यता स्वधास्तृप्यता. आणि तिला एकटीला म्हणलं तर 3दा म्हणायला लागतो तिला स्वधास्तृप्यता स्वधास्तृप्यता. 12 वर्ष काय करायला ऐकायला कमी येतं का काय 3 टाइम नाव घ्यायला स्वधास्तृप्यता. अंगाची जाती घेत नाही. आणि ते म्हटल्याशिवाय पितरांना खाऊ देते. स्वधा देवी इतकीच महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतरची महत्वपूर्ण देवीचा मूर्ती आहे. गुरुजी मंत्र म्हणता का त्या देवीचा म्हणा त्याला द्या. तिच्या मूर्तीचं नाव आहे तिची देवी आहे तिचं नाव आहे स्वस्ती. स्वस्ती ही कोणाची पत्नी आहे वायूची पत्नी आहे. जोपर्यंत स्वस्ती म्हणजे वायूची पत्नी कृपा करत नाही तोपर्यंत कानावर चांगलं पडत नाही. चांगले उच्चार होत नाही आणि देवताही खुश होत नाही. तिला आल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. ते स्वस्तीला आधी बोलवा लागतं ते कुठलंही काम होतं. ही देवी आहे. म्हणा स्वस्ती देवीचं नाव घ्या. स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नस्तारक्षो स्वस्ति अग्नात् म्हणा ना तुमचं काही म्हणतात ते ब्राह्मण लोक स्वस्ती. पण ते स्वस्ती म्हणायचा हा मंत्र म्हणायचा आणि मग यजमानाला मला बघायचं होतं त्याचे व्यवस्थित मग कपाळात कुठे घ्यायचं आणि ते गेलं काय हात नव्हता आधी. हा डोक्याला हात होता एक नवीन प्रथा असते. मग डोक्यात टोपी दे म्हणून अरे देव कार्य काय करून डोक्यात टोपी असतं का टोपी आधी असते. पण गंधला स्वस्ती मंत्राला गेलं काय ते त्याला हात टोपी हो काल आवाज हे लोक बाकी भरून ठेवायचं द्या त्यांना बाईक परत द्या काय नाही करतो जोरात नाही म्हटला करेल.
स्वस्ती जो आहे ही स्वस्ती पंचवाक्य प्रमाणमध्ये किंवा पुण्या वाचनामध्ये जोपर्यंत स्वस्ती मंत्र म्हटले जात नाही तोपर्यंत सुख शांती येत नाही. कुठल्याही कार्याला शांती मंत्राला सगळ्यांना आधी या स्वस्ती देवतेला बोलवावं लागतं. स्वस्ती देवतेचं परमकृपा ही स्वस्ती असतो किती स्वस्ती ते आपल्या घरामध्ये चिन्ह स्वस्ती काढतो तिचं प्रतीक ही देवी आहे. स्वस्ती पुढे जी आहे देवी ती ही स्वस्ती वाईट पडणे त्याचं पृष्ठी ही पृष्ठी जी आहे ती कोण असेल? पृष्ठी ही पृष्ठी गणेशाची पत्नी आहे. तिला बोलवावं लागतं. आम्हाला पृष्ठीचं दुसरं नाव काय आहे तर सिद्धिबुद्धी सहित श्रीमद महागणाधिपतये नमः. काय हे म्हटल्याशिवाय ते गणपतीला आमच्याकडे काय समाजामध्ये त्यातले हिंदू समाज आणि मुस्लिम समाज या दोन्ही समाजातल्या त्यांचे जे काही देव आहेत ते देव बहुतेक तरी त्याला कमी ऐकायला येतं किंवा ते कानामध्ये मशीन घालतात त्याच्याशिवाय त्याला ऐकायलाच राहत नाही. ते आधी ते जोरात म्हटलं ते ऐकायचंच नाही. आणि ते हळू श्रीसुक्त म्हटलं की त्यांना तर अजिबात ऐकायला जात नाही. श्रीसुक्त श्री काम सतत जपेत किती बघ काम होत आहे ऐकायला कमी येते बोलते. हो अरे बाबा जो मुंगीच्या हृदयातला ऐकणारा परमात्मा त्या पायाच्या पैजणांचा आवाज ऐकतो परमात्मा त्याला काय. पण ही गोष्टी देवी जी आहे ही भूतलाची सर्व श्रेष्ठ आहे. सर्व स्त्री पूजा करतात ही वृद्धी सिद्धी आहे. ही श्री गणेशाच्या संबंधातल्या देवता आहे. अत्यंत श्रेष्ठ अशा देवता की त्यांना बोलवल्याशिवाय कुठलेही कार्य होत नाही. सिद्धिबुद्धी सहित वृद्धी सिद्धी सहित याला बोलले. त्याच्यानंतरची देवती आहे देवी आहे की शेषनाग अनंत त्याची पत्नी तिचं नाव पुष्टी. ती पुष्ट करते कार्याला बरोबर. त्याच्यानंतर ईशान अधिपतीची पत्नी जी आहे म्हणजे संपत्ती ही पुरुष देते. तिलाही आपल्या कार्यासाठी बोलावं लागतं. ही संपत्ती जी आहे ही मनुष्य आणि देवलोकामध्ये अत्यंत पूज्य आहे. हिच्याशिवाय लोक जे असतात त्या लोकांना दरिद्री असं म्हटलं जातं. जी दारिद्र्य करते ती संपत्ती ही ईशानाची देवता आहे. ईशानाची पत्नी आहे. त्याच्यानंतर देवी तिथे धृती ही कपिलाची पत्नी आहे. धृती ही धृती स्मृती कीर्ती ही धृती ती काय देते तर ती साधकाला धैर्य देते. धैर्य धृतीशिवाय धैर्याची प्राप्ती नाही आणि धैर्याशिवाय कार्य कुठले काम करून धैर्य लागतं. परीक्षेला जायचं धैर्य लागतं. समोर मारायचं धैर्य लागतं. धैर्य लागतं. माणसाकडे एक प्रकारचं धारिष्ट्य लागतं. ती धारिष्ट्याची देवता आहे. नंतर सत्याची पत्नी आहे. सत्य तत्व जे आहे त्याची पत्नी ती त्यावेळी सती ती पण देवी आहे. सती देवी ही सती जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा अनुभव येत नाही. ती मुक्तीसाठी मान्य ती यावी लागते तर मुक्ती मिळते. त्याच्यानंतर मोक्षाची साधी पत्नी जी आहे मोक्षाची साध्वी पत्नी ती देवीचं नाव आहे दया. या देवी सर्व कृपेची दया रूपेण संस्थेचं स्वतंत्र नाव आहे. दया त्यांचे नाव सृष्टांचे पालन चांगल्या गोष्टी सांभाळणं हे दयेचे नाव आहे. दया शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याने आपल्या सामर्थ्याला पूर्णपणे जाणून पुढच्या चुकलेल्या माणसाला सोडून देणं म्हणजे दया. ही दया आपण म्हटलं की काय मला त्याची दया आली. ते पोलीस लोकांना मी गेलो होतो रस्त्यामध्ये आणि मी नेमकी चुकीच्या मार्गाने गाडी नेली. पोलिसने आमची गाडी पकडली. 500 रुपये दे 500 रुपये दे सांगितलं पावती फाड. शेवटी आम्ही मांडवळी केली आणि 300 रुपयामध्ये काम भागवलं. मला त्याची दया आली. 300 रुपये दिल्या निघून पावती काय घेतली नाही. ती दया नाही ती भीक मागितली खोटेपणावर. ती दया नाही. दया म्हणजे असं आहे की तुला पावती येते ना मी तुला 500 रुपये देतो तुम्हाला पावती दे आणि पावती देत नसेल तर मग मी काय करायचं तुम्ही माझा मी करेन नाही ना करायचं तर पावती दे मी दया करतो. चल मी चुकलो ना पावती दे. दया आणि क्षमा या दोन गोष्टी अशा आहेत की त्या श्रीमंतांनाच ठेवतात. म्हणजे जे शक्ती संपत्ती त्यांनाच ठेवतात बाकीचे ठेवत नाही. ती दया. पुढची जी आहे ती प्रतिष्ठेची पत्नी जी आहे तिचं नाव आहे प्रतिष्ठेची पत्नी पुण्य. पुण्य नावाची देवी आहे ती कमवावी लागते. त्याच्याशिवाय चांगलं मिळत काहीही नाही. ज्याच्याकडे पुण्य आहे ना त्याला त्या गोष्टी चांगला अपवाद प्राप्त होतो. तर पुण्याशिवाय काहीही गोष्ट करत नाही. देव सुद्धा पुण्य बघतो किती आहे आणि मग कृपा करतो. कारण हे काय आहे तर ही प्रतिष्ठेची पत्नी आहे. ज्या वेळेला भगवान परमात्मा सुधारण्याचे पाय धुत होते
त्यावेळेला लक्ष्मीने बघितलं की हा श्री ही नाही, याच्याकडे पैसा काही नाही, तिरस्कार केला. परंतु ज्या भगवंताने त्याची पोहे उचलून तोंडात टाकले त्यावेळेला त्याला काय प्राप्त झालं होतं तर पुण्य प्राप्त झालं होतं. भगवंताला म्हणजे ब्रह्मांडाला जीवाला घातल्याचं पुण्य प्राप्त झालं होतं. त्या परिणाम काय झाला, पुण्याचा परिणाम प्रतिष्ठा असते आणि पुण्य संपलं की प्रतिष्ठा संपते. पण त्या माणसाला जगात कोणी पुत्र विचारत नाही. श्रेय पुण्य परते होते विषय किती पण तर प्रतिष्ठेची पत्नी पुण्य. त्याच्यानंतर सत्कर्माची पत्नी जी आहे ती नाव आहे कीर्ती. सत्कर्माची पत्नी असं काहीतरी चांगलं करा, गेल्यानंतर तुमचं नाव लोक आदराने घेतील, प्रेमाने घेतील आणि तुमचं नाव जरी घेतलं तरी लोक उभे राहतील. गेल्यानंतर सुद्धा तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील. ही कीर्ती आहे, ती भगवतीचं रूपच आहे. त्यानंतर उद्योगाची पत्नी क्रिया, ती पण देवीचं रूप आहे. क्रिया केल्याने उद्योग प्राप्त होत नाही, उद्योग होतच नाही. त्याच्यानंतर धूर्त लोकांना पूज्य असलेली देवी आहे. धूर्त लोकांची पूज्य देवता तीच नाव मिथ्या. खोटं बोलणं कसं जमतं काय कळतं का, किती खोटं बोलतात, कसं खोटं पचतं मला काय कळत नाही. हे तिचीच एक रूप आहे. मिथ्या हे तिचं रूप आहे. त्यामुळे भल्या ते उलगडता येत नाही. रूप काय ते भल्या कळत नाही. त्याच्यानंतर जे शांती आणि लज्जा त्या सुशील नावाच्या परमतत्वाच्या दोन पत्न्या आहेत. शांती आणि लज्जा, सुशीलाच्या पत्न्या त्याही देवीची रूप आहेत. त्याच्यानंतर रूप जे आहेत ती बुद्धी आणि मेधा आणि तिसरी धृती. ज्ञानाच्या 3 पत्न्या आहेत, बुद्धी, मेधा आणि धृती. त्या नावाने ज्ञान परिपूर्ण होतं. बुद्धी म्हणजे ज्ञान होतं, मेधा म्हणजे स्मरणशक्ती आणि धृती म्हणजे धारिष्ट्य. त्या लोकांनी ती प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर 24वी जी आहे ती मूर्ती आहे, धर्माची पत्नी. 25व्या रूपामध्ये कालाग्नीची जी पत्नी, मुलाची कालाग्नी जी आहे त्याची पत्नी जी आहे तिचं निद्रा सांगितलं आहे. त्यामुळे संध्या दिवस रात्र, या संध्या दिवस रात्र त्या काळाच्या 3 भारी आहेत, तिथे कालगणना करता येत नाही. 26वी जी आहे ती आशा आणि तृष्णा या लोभाच्या पत्नी आहेत. आभा आणि दाहिका या तेजाच्या पत्नी आहेत. मृत्यू आणि ज्वरा हे कालकन्या आहे, ते कालज्वरा अत्यंत प्रिय आहे. आणि निद्रेच्या 2 कन्या आहेत. निद्रेच्या 2 कन्या आहेत, ठीक आहे. त्या तंद्रा मिसेस नावे प्रीती. या दोघी सुखाच्या भारी आहेत. सुख जे आहे त्याच्या 2 पत्नी आहेत, एकेची नावे तंद्रा आणि एकेची नावे प्रीती. या दोन्ही निद्रेच्या स्वरूप आहे. निद्रा आणि प्रीती, निद्रेचे रूप आहे दोन्ही. तंद्रा आणि निद्रा, तंद्रा आणि प्रीती म्हणजे याचा फरक काय आहे तंद्रा आणि प्रीतीमध्ये. या सुखाच्या पत्नी आहेत. ज्या वेळेला अध्यात्मशास्त्रामध्ये मनुष्य ध्यान चिंतन करत असतो किंवा काहीतरी लिहित असतो, बोलत असतो, बोलता तो त्रास कुठे तंद्रीत जातो आणि काहीतरी जे बघितलं नाही त्या अशा अनकरांनी जे गोष्टी पाहतो, उच्चारतो, करत त्याची अवस्था अशी काय होते की त्या सुख वाटत असतं ते कधी अनुभवल्याचं माहिती नसतं, पण ते वेगळ्या भूमिकेत जाऊन पोचतो. त्यात तंद्रा ती तंद्रा अवस्था. आणि एखाद्याला झोपल्याबरोबर गाढ झोप लागते, अंजनावर पाठ टेकली की झोप लागते. म्हणजे समजा उठला, पाणी प्यायला बाथरूमला वगैरे जाऊन आला आणि परत पाठ टेकली की परत झोप लागते. आणि